त्या छत्रामधून साऱ्या चांदण्या दिसत्यात. छत्र म्हणजे काय, त्यांचं काही असं काही स्लॅबचे घर होते काय? काही नाही. त्यांना पाला पाचोळा गोळा करून आणायचा, झाडायचा आणि त्यांनी ते शेकरायचं आणि त्याच्यातच राहायचं. पण घटिका ही फिरत चालली होती. ह्या फिरत्या घटिकेमध्ये रात्री 11 11:30चा टायमिंग झाला ना. विठ्ठल पंत टचकन उठून उभे राहिले आणि कुटीच्या बाहेर जाऊन बसले. बसल्याच्या नंतर ही बाई त्यांच्या चाहुलातच होती. कधी उठतील कधी जातील. पण ती सत्य पतिव्रता होती. ती सुद्धा उठली बाहेर जाऊन बसली आणि त्यांनी सांगितलं, ते पत्र इकडं आण, तो टाक आण, लिहायचा पेन. तो आणला आणि त्याच्यावर 4 ओळी लिहिल्या. निवृत्ती दादा, तू सगळ्यात मोठा आहेस, तू ज्ञानी आहेस, सज्ञानी आहेस, तुला थोडं कळतंय. बापरे, बाकीची सज्ञानी आहेत, यांना काही एवढं कळत नाही, पण तू सगळ्यात मोठा आहे, यांचा सगळ्यात चांगला सांभाळ कर. बस एवढे 4 ओळी लिहिल्या आणि आता आम्ही देहांत प्राचित्य घेत आहोत असं लिहिलं. पत्र त्या ठिकाणी उशाला ठेवलं आणि दोघेही दाम्पत्य गावाच्या बाहेर गेले. कर्म धर्म संयोगाने तिथं गेल्याच्या नंतर गीतेमधला 15वा अध्याय त्यांनी मुखोद्गत सुरू केला आणि त्या 15वा अध्यायाचा श्लोक घेत 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 दोघांनी बी त्या जलाशयामध्ये उडी मारली आणि देहांत प्रायचित्त घेतलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.